भक्तजन हो, आज मी तुम्हाला एक ज्ञानवर्धक कथा ऐकवणार आहे, जे ऐकल्याने आपल्या जीवनात सुख, संपत्ती आणि धनाचा वर्षाव होईल. तर चला, कथेला सुरुवात करूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भक्तजन हो, आपल्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज मी तुम्हाला एक दुर्लभ आणि महत्त्वपूर्ण कथा ऐकवत आहे. या कथेला आपण सर्वांनी मोठ्या प्रेमाने आणि श्रद्धेने प्रसन्न चित्ताने ऐका. एकेकाळी एका नगरात उदयसिंह नावाचा राजा राज्य करत होता. तो खूप प्रामाणिक आणि धैर्यवान होता. त्याच्या आपल्या प्रजेवर खूप प्रेम होते. त्याच्या राज्यात सर्वजण त्याच्या सोबत गुण्यागोविंदाने आणि आनंदाने राहत होते. असे असूनही राजाला एक गोष्ट नेहमी त्रास देत असे, की त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या राज्याची काळजी कोण घेणार, कारण त्याला मूलबाळ नव्हते. एके दिवशी राजाने स्वतःच्या राज्यातून एका तरुणाला उत्तराधिकारी म्हणून निवडायचे ठरवले. त्याला आपल्यासारख्या प्रामाणिक मुलाकडे सत्ता सोपवायची होती, जो लोकांची काळजी घेईल. बराच विचारविनिमय केल्यानंतर राजाने राज्यातील सर्व होतकरू मुलांना दरबारात बोलावून जाहीर केले की मला तुमच्यापैकी एकाला माझा उत्तराधिकारी बनवायचे आहे. परंतु यासाठी तुम्हा सर्वांची परीक्षा घेतली जाईल. जो पास होईल तो माझा उत्तराधिकारी होईल. यानंतर राजाने तेथे उपस्थित असलेल्या सर्व मुलांना प्रत्येकी एक बीज दिले आणि त्यांना सांगितले की घरी जाऊन हे बी एका भांड्यात लावा. 4 महिन्यानंतर प्रत्येकजण आपल्या रोपासह येथे पुन्हा एकत्र येईल. त्यावेळी मी तुमच्यापैकी एकाला माझा उत्तराधिकारी बनवेन. सर्व मुले विचार करत होती की राजा आपला उत्तराधिकारी बनवण्यासाठी काही कठीण परीक्षा घेणार आहे. परंतु भांड्यात बी पेरल्याबद्दल ऐकून सर्वांनी ही परीक्षा सोपी आहे असे मानले आणि आनंदाने घरी परतले. जसजसे दिवस जाऊ लागले तसतसे सर्व मुलांच्या कुंडीतून रोपे दिसू लागली. पण कुमार नावाचा एक मुलगा होता, ज्याच्या कुंडीत रोपाचा मागमूसही दिसत नव्हता. कुमार सोबत असलेल्या इतर मुलांची रोपे वाढू लागली आहेत हे पाहून तो खूप अस्वस्थ झाला. प्रत्येकाच्या कुंडीत रोपे उगवली होती, पण त्याच्या कुंडीत रोप का उगवत नाही असा त्याच्या मनात विचार येत राहिला. आपल्या रोपाची वाढ होण्यास जास्त वेळ लागेल असे त्याला वाटले. म्हणून त्याने हार मानली नाही आणि पूर्ण मेहनत आणि झोकून देऊन भांड्याची अधिक काळजी घेतली. हळूहळू 4 महिने उलटले, पण कुमारच्या कुंडीतून एकही रोप आले नाही. त्याचवेळी बहुतेक सर्व मुलांच्या कुंडीत रोपे वाढली होती. काही मुलांच्या रोपावर फुले व फळेही दिसू लागली होती. आता राजाकडे जाण्याची वेळ आली. कुमारने विचार केला की तो राजाकडे गेला तर त्याचे फुलाचे भांडे पाहून सर्वजण त्याची चेष्टा करतील. तो रोज मडक्याला पाणी द्यायचा आणि त्याची काळजी घेत असे, यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही. कुमारला काय करावे काही सुचत नव्हते. त्याने त्याच्या आईला याबद्दल सांगितले. त्याच्या आईने त्याला धीर देऊन समजावले आणि सांगितले की त्याचा परिणाम काहीही असो, त्याने आपले बीज परत करण्यासाठी राजवाड्यात जावे. जे होईल ते चांगलेच होईल. आईच्या समजुतीवर कुमारने होकार दिला आणि तो रिकामे भांडे घेऊन राजवाड्यात पोचला. तेथे त्याने पाहिले की प्रत्येकाच्या कुंडीत सुंदर रोपे आहेत आणि प्रत्येकजण खूप आनंदी आहे. त्याचे भांडे पाहून सगळे हसायला लागले आणि त्याच्या मेहनतीचे कौतुक करू लागले. तो शरमेने मान खाली करून शांत बसला. इतक्यात राजा आला आणि सर्वांची भांडी काळजीपूर्वक पाहू लागला. कुमारच्या मडक्याजवळ पोचल्यावर त्याने विचारले, हे भांडे कोणाचे आहे? कुमारने उत्तर दिले, हो माझे आहे राजाजी. राजाने विचारले, तुझे भांडे रिकामे का आहे? कुमारने सांगितले की मी रोज पाणी घालत असे. मी त्याची खूप काळजी घेतली, पण त्यातून एकही रोप उगवले नाही. राजा म्हणाला, चल माझ्यासोबत. राजाने त्याला बोलवल्यावर आता मात्र कुमार घाबरला, पण त्याला राजाची आज्ञा मानावी लागली. तो हळूहळू राजाच्या दिशेने पुढे सरकला. राजाने त्याला सिंहासनाजवळ नेले आणि म्हणाला, या राज्याचा खरा वारसदार तूच आहेस. राजाच्या या निर्णयाने तेथे उपस्थित असलेले सर्वजण आश्चर्यचकित झाले. सर्वांचे आश्चर्यचकित झालेले चेहरे पाहून राजा म्हणाला, मी दिलेले बी खोटे होते. त्यातून एक वनस्पती उगवू शकत नव्हती. तुम्ही सर्वांनी बिया बदलल्या, पण कुमारने 4 महिने प्रामाणिकपणे काम करून
आपले अपयश स्वीकारून रिकामे भांडे माझ्यासमोर आणण्याचे धाडस दाखवले. राजामध्ये जे गुण असावेत ते सर्व गुण कुमारमध्ये आहेत. म्हणून मी कुमारला या राज्याचा पुढील उत्तराधिकारी बनवतो. सर्व मुलांनी शरमेने मान खाली घातली. ते शांतपणे राज्य दरबारातून निघून गेले. अशा प्रकारे कुमारला त्याच्या प्रामाणिकपणामुळे राज्याचे सिंहासन मिळाले आणि त्याने पुढील अनेक वर्ष आनंदाने राज्य केले. तर स्वामी भक्तांनो, या कथेतून आपण काय शिकावे? तर आपण कोणत्याही परिस्थितीत प्रामाणिकपणा सोडू नये. माणसाला त्याच्या सत्य आणि प्रामाणिकपणाचे फळ एक ना एक दिवस नक्कीच मिळते. आशा आहे की आपल्या सर्वांना ही कथा आवडली असेल. जर तुम्ही गुरुदेव दत्तांचे आणि स्वामी समर्थांचे खरे भक्त असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक आणि शेअर करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा. धन्यवाद.